याच्यामध्ये आपण जे SIT मार्फतीने या ठिकाणी 2 गुन्ह्याचे जे गुन्हे दाखल झालेले सदर आणि सायबर पोलीस स्टेशनला, त्याच्या अंतर्गत आतापर्यंत आपण 15 लोकांना अटक करण्यात आले आहे. सध्या आमच्याकडे जे तत्कालीन शिक्षण अधिकारी चिंतामणी वंजारे होते यांनाही आम्ही अटक करून 29 पर्यंत त्यांना कोर्टाने PCR रिमांड दिलेला आहे. त्यानंतर आम्ही काल वैशाली जमादार यांनाही, जे डेप्युटी डायरेक्टर एज्युकेशन औरंगाबाद आहेत, यांनाही काल आम्ही ट्रान्झिट वॉरंट घेऊन या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. त्यांनाही आज कोर्टामध्ये प्रोड्यूस करू आणि त्यांच्या संबंधित जो काय त्यांचा निष्पन्न रोल त्या ठिकाणी झालेला आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करू. सर, वैशाली जामदार तुम्हाला प्रतिसाद देत नव्हतं, तुम्ही अनेक वेळा त्यांना नोटीसेस बजावल्या होत्या अशी देखील माहिती आहे, त्यामुळे तिकडे जाऊन त्यांना अटक करावी. त्याच्यामध्ये आम्ही जो सदर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांना हजर राहण्यासंबंधी नोटीस बजावली होती. त्यांनी त्या ठिकाणी एक कारण कळवलं होतं की सध्या मला येता येणार नाही आहे. नंतर आम्हाला ज्या सायबरच्या गुन्ह्यामध्ये पुन्हा आम्हाला त्यांचा रोल निष्पन्न झाला. त्यांच्या कार्यकाळात काही शालार्थ ID या ठिकाणी तयार झाल्याचं निष्पन्न झालं आणि म्हणून त्यांना आम्ही काल अटक करण्यात आलेली आहे. कसा त्यांचा रोल कसा होता आणि किती शालार्थ ID साठी किती कालावधी? त्याच्यामध्ये जो काही कालावधी आम्ही 2010 पासून या ठिकाणी आम्हाला जी काही माहिती प्राप्त झाली होती त्या ठिकाणी तत्कालीन त्या ठिकाणचे अधीक्षक पाटील यांनी FIR दाखल केली होती. त्यांच्या स्क्रुटिनी समितीपुढं हे निष्पन्न झालं होतं की जे काही 1111 प्रस्ताव त्या ठिकाणी प्राप्त म्हणजे नियुक्त शालार्थ ID देण्यात आलेल्या होत्या, त्यापैकी फक्त 350च्या आसपास प्रकरणं त्यांच्याकडे प्राप्त होती. इतर प्रकरणं प्राप्त न होता सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या ऑफिसकडून शालार्थ ID इश्यू झालेल्या होत्या. त्याच्या अनुषंगाने काही शालार्थ ID जे आम्ही आतापर्यंत 3 तत्कालीन डेप्युटी डायरेक्टर या ठिकाणी अटक केलेले आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकाचा रोल त्या ठिकाणी निष्पन्न आम्हाला दिसून आला आणि त्या ठिकाणी त्याचबरोबर जे काही तत्कालीन माध्यमिक अधिकारी सुद्धा त्यासोबत होते त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्या ठिकाणी चौकशी करत आहोत. सर, या प्रकरणामध्ये सतीश मुंडे जे निवृत्त शिक्षण संचालक होते त्यांना देखील आपण अटक करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फरार असल्याची माहिती आहे. काय तथ्य आहे? त्यासंबंधी त्यांचाही रोल या ठिकाणी निष्पन्न होत आहे आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचाही शोध घेत आहोत. त्या ठिकाणी लवकरच योग्य ती कारवाई केली जाईल.